युनिटी फाउंडेशन नारी शक्ती पुरस्कार उत्साहात संपन्न। जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला नारी शक्ती पुरस्कार 2026 सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला। हा कार्यक्रम नाशिक रोड येथील सेलिब्रिटा बँक्वेट हॉल येथे पार पडला। या सोहळ्याचे आयोजन युनिटी फाउंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा ॲडव्होकेट एकता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून बिग बॉस फेम तसेच विविध मालिकांमध्ये काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जगताप यांची विशेष उपस्थिती लाभली। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिकच आकर्षण प्राप्त झाले। तसेच कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून डॉक्टर आशाताई पाटील, ग्राहक संरक्षण समिती अध्यक्षा कैलास धीरवानी सर, राजेंद्र बोरस्ते, तक्षा शेट्टी, आशा मोरे, विनय नगरे आणि धनश्री गायधनी यांची उपस्थिती लाभली। सोहळ्यास पीएनजी ज्वेलर्स आणि अशोका कॅन्सर सेंटर, विजन आय केअर, संग्रह फोटोग्राफी, एकदंत ग्राफिक, नुपूर डान्स अकॅडमी यांचे प्रायोजकत्व लाभले, ज्यामुळे कार्यक्रम अधिक भव्य स्वरूपात पार पडला। कार्यक्रमाला समाजातील मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते निवड झालेल्या महिलांना नारी शक्ती पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आले। सन्मानित महिलांनी आपल्या कार्याच्या अनुभवांमधून प्रेरणादायी विचार मांडले। या सोहळ्यात महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देत त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्यवस्थापन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडले। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। मॅनेज करणं आणि इतका मोठा कार्यक्रम इतक्या छानपणे ऑर्गनाईज करणं म्हणजे मी तर खूप इम्प्रेस झाले फ्रँकली। आणि ताई जितकी सुंदर आहे त्याहीपेक्षा ती खूप इंटेलिजंट पण आहे, कारण इतका मोठा कार्यक्रम म्हणजे फायनलपर्यंत येऊन इतक्या चांगल्या पद्धतीने तो पार पडून दिला आहे ताईने। सो अँड थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल। असेच तुमचं सहकार्य असू द्या आमच्याकडे। आय एम शुअर 100%। ताईंच्या पुढील भावी वाटचालीस काय शुभेच्छा? मी काय सांगणार आता पुढे काय असेल तर मला सांगतो, आपण करू। सो आणि ऑल द बेस्ट। हा आपला स्त्रीचा हक्क अधिकार आहे आणि वेळेअभावी बऱ्याचदा आपण काय करणार, विदाऊट मेकअपच आपण कुठेतरी निघून जात असतो। त्यासाठी चंदनापासून अतिशय सुंदर असं प्रॉडक्ट आपण क्रिएट केलेलं आहे, ज्याला आपण लस्टर मॅजिक असं म्हणतो। ऑर्गॅनिक, सध्या केमिकलचा वाढता सुळसुळा मागच्या 10-12 वर्षामध्ये आपण बघतो आहोत, त्याचे झालेले साईड इफेक्ट आपण बघतो आहोत। तुम्ही इथं ॲड बघू शकता, इथे व्हिडिओ बघत असणार तुम्ही। कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका, जे आपले अमेरिकन ऑन्कोलॉजिस्ट जे आहेत ते भारतीय ते अमेरिकेमध्ये प्रॅक्टिस करतात आणि त्यांच्याच अमेरिकन प्रोटोकॉलनुसार आपल्या इथे आपण ट्रीटमेंट देत असतो। आपल्याकडे सर्व प्रकारच्या योजना आहेत, इन्शुरन्स आहे। समजा माझ्या नंबरची तर गरज कुणाला पडू नाही, पण पडली तर अवश्य मला संपर्क साधावा। तुमच्याकडे मोबाईल असेल तर माझा नंबर नोट करून घ्या। तुम्हाला फ्री कन्सल्टेशन वगैरे हे सुद्धा आपण करू शकतो। वेळेअभावी मी जास्त बोलू शकत नाही, माझा नंबर देते। कुणालाही काही पर्सनली बोलायचं असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता। माझा नंबर नोट करून घ्या, 8329 70 7042 83 29 70 70 42। काही असे प्रोग्राम असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला सांगू शकता, आपण ऑर्गनाईज करू शकतो। धन्यवाद। नमस्कार नाशिककर, मी ॲडव्होकेट एकता युनिटी फाउंडेशनची संस्थापिका आणि अध्यक्ष। आज आपल्या सेलिब्रिटा हॉलला महिला दिनाचा कार्यक्रम झाला, तर इतका छान मला प्रतिसाद मिळालेला होता। नाशिककरांचं नेहमीच भरभरून प्रेम मला भेटत असतं, युनिटी फाउंडेशनला भेटत असतं। तर आपण इथे 125 महिलांना पुरस्कृत केलं आहे। आपण यावेळेस 2 कॅटेगरी ठेवल्या, तर सोशल आणि बिझनेस अवॉर्ड। सो आपण त्यासाठी महिलांना म्हणजे मी नेहमी महिलांना एनकरेज करत असते। नाशिककरांना जसं माहिती आहे की सांस्कृतिक पण कार्यक्रम घेतो, तसं आज आपण याचा पुरस्काराचाही कार्यक्रम घेतला आणि त्याच प्रकारे आपण हा 4थं वर्ष आहे आणि मला खूप आनंद वाटतो की मी नाशिककरांसाठी असं काही महिलांसाठी असं काही छान काम करते आहे आणि माझ्याकडून ही सेवा नाशिककरांसाठी नेहमी होत राहावं। आणि जशा मॅडम आल्या आहेत तसंच आपण अजून छान छान कलाकार नाशिकमध्ये घेऊन येऊ, याच्यासाठी मला नाशिककरांचं प्रेम पाहिजे। तसेच माझ्या या कार्यक्रमाला माझे जेवढे स्पॉन्सर्स आहेत, सगळे माझे अतिथी
मैत्रिणी या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. इथे सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, तसे सगळे काही पुरस्कर्ते आहेत, त्यांना खूप खूप शुभेच्छा देते पुढील वाटचालीसाठी. आणि कधीही नाशिकमध्ये मी ॲज अ ॲडव्होकेट सांगते, कधी नाशिकमध्ये कुठल्याही महिलाला प्रॉब्लेम असेल, मी युनिटी फाउंडेशनसोबत नेहमी संपर्क करा आणि ही ताई तुमच्यासाठी नेहमी उभी राहणार. थँक्यू. नाही, ऑल महाराष्ट्रामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे सरांचं. गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी ॲडव्होकेट एकता कदम मॅडमच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपूर्ण नाशिक शहरात आणि परिसरामध्ये चांगलं असं महिलांसाठी काम केलं जातं. आणि आज महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या महिलांचा सत्कार त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर महिला म्हटलं सर्व नाशिककरांना माझा नमस्कार. आणि जे ताईने प्रश्न विचारला आहे तो खरंच खूप सुंदर आहे. माझी युनिटी फाउंडेशनची सुरुवात फक्त आणि फक्त 25 महिलांपासून झालेली, पण त्या 25 महिलांपासून आज मी 4 वर्षामध्ये युनिटी फाउंडेशन मार्फत म्हणजे हजारो ते लाखो लोकांपर्यंत पोहोचली गेलेली आहे. आणि ते फक्त आणि फक्त माझ्या फाउंडेशनमुळे शक्य झालं आहे. आणि फाउंडेशन खोलण्यामागचं एकदम प्रांजळ असं कारण फक्त एकच होतं की मी पण आधी हाऊसवाईफ होती, कुठेतरी घाबरायचे. आणि मला असं वाटतं की नाही, जेव्हा मी एका मुलाला जन्म दिला तर त्यासाठी मला असं वाटतं की त्याच्यासाठी कुठेतरी लढायचं असेल तर मी कसं करणार. सो मी म्हटलं की नाही, स्वतःमध्ये मला कॉन्फिडन्स आणायचा आहे. सो त्यानंतर मी वकील झाले, ॲडव्होकेट झाले. त्यानंतर मग मी युनिटी फाउंडेशनची स्थापना केली, स्टेज डेअरिंग आली आणि सगळं काही माझ्या नाशिककरांच्या ज्या काही जेवढ्या महिला आहेत त्यांनी इतकं डोक्यावर उचलून धरलंय मला पूजा, की खूप प्रेम मिळतं, खूप प्रेम मिळतं. आणि त्या प्रेमात मी भारावून जाते, खरंच खूप भारावून जाते. आणि म्हणजे माझे मिस्टर ते पण खूप चांगले मला सपोर्ट करतात. आणि मेन म्हणजे नाशिककर खरं सांगते की महिला मला इथपर्यंत आणण्यामागे फक्त आणि फक्त महिलांचाच हात आहे. माझ्या मागे फक्त माझ्या मैत्रिणी, माझ्या महिला आणि फक्त म्हणजे एक आज महिला आपण म्हणतो की पाय ओढते. माझ्या आयुष्यात अशी कुठलीही महिला नाही की जिने माझे पाय ओढले. सगळ्यांनी मला मोठंच केलंय तर. आणि अशाच महिला मला हव्या आहे. आणि मला त्या गोष्टीमुळे असं वाटतं की आज जे आपण पुरस्कार ठेवले, आज जे आपण सन्मान ठेवले ते ह्यासाठीच ठेवले की आपण मीही काही अशा महिलांना सन्मानित करू की त्याही पुढे अजून ज्यावेळेस आपल्या हातात ट्रॉफी मिळते ना पूजा, त्यावेळेस खूप असं एनर्जी येते काम करण्याची. ती एनर्जी मला यांच्यात बघायची नंतर होणार ना. ज्या याच्या मागं जी स्त्री शक्ती आहे, आदरणीय आमच्या मैत्रीण ॲडव्होकेट एकता कदम जशी दिसायला सुंदर आहे आतून, तशी बाहेरून सुंदर दोन्हीही. आणि तिचं जे कर्तृत्व आहे, गेली मी 2-3 महिन्यापासून संपर्कात आहे, परंतु खूप सुंदर असं तिचं प्रत्येक कामात आणि प्रत्येक प्रोग्राममध्ये जाऊन तिचं जे लवचिकपणा आहे, बोलणं आहे, इम्प्रेशन आहे, ते खूप सुंदर आहे. आणि महिलांच्यासाठी गेले 4-5 वर्ष झालं त्या खूप सुंदर काम करत आहेत, खूप मोठमोठे प्रोग्राम घेत आहेत. आणि मला वाटतंय नाशिक आमची तर संघटना कशी आहे जी ग्राहकांची आहे, त्यामुळे आम्ही महिलांच्यासाठी आम्ही जास्त काम नाही करत. परंतु आज एवढ्या नाशिकच्या ठिकाणी बिग बॉसची फेम यांना आमंत्रित करून, म्हणजे प्रत्येक वेळा त्यांच्या प्रोग्राममध्ये एक स्टार असतोच. म्हणजे एकता कदम म्हणलं की आलं तिथं हिरोईन आलेली असतेच. हे असं यांचं समीकरणच असं बनलंय. म्हणून मला वाटतंय ग्राहक रक्षक समिती या नात्यानं मी यांचा सन्मान आणि ग्राहक रक्षक समितीतर्फे ट्रॉफी त्यांना द्यायची आहे. माझ्या इथं बसलेले सगळे ग्राहक रक्षक समितीचे पदाधिकारी, राष्ट्रीय महिला अध्यक्ष ज्योतिताई आहेत, धनश्री मॅडम आहेत, गुंजाळ साहेब आहेत आणि देसाई साहेब महाराष्ट्र अध्यक्ष, यांनी पुढे यावं. मॅनेज करणं आणि इतका मोठा कार्यक्रम इतक्या छानपणे ऑर्गनाईज करणं, म्हणजे मला तर मी तर खूप इम्प्रेस झाले फ्रँकली. आणि ताई जितकी सुंदर आहे त्याहीपेक्षा ती खूप इंटेलिजंट पण आहे, कारण इतका मोठा कार्यक्रम म्हणजे फायनलपर्यंत येऊन इतक्या चांगल्या पद्धतीने तो पार पडून दिला आहे ताईने. सो व्हेरी नाईस अँड थँक्यू
सो मच मला बोलवल्याबद्दल. असेच तुमचं सहकार्य असू द्या आमच्याकडे. आय एम शुअर 100%. ताईंच्या पुढील भावी वाटचालीस काय शुभेच्छा मी काय सांगणार आता पुढे काय असेल तर मला सांगतो, आपण करू. So, आणि ऑल द बेस्ट. एक हा आपल्या स्त्रीचा हक्क अधिकार आहे आणि वेळेअभावी बऱ्याचदा आपण काय करणार, मेकअप विदाऊट मेकअपच आपण कुठेतरी निघून जात असतो. त्यासाठी चंदनापासून अतिशय सुंदर असं प्रॉडक्ट आपण क्रिएट केलेलं आहे, ज्याला आपण लस्टर मॅजिक असं म्हणतो. ऑर्गॅनिक, सध्या केमिकलचा वाढता सुळसुळाट मागच्या 10-12 वर्षामध्ये आपण बघतो आहोत. त्याचे झालेले साईड इफेक्ट आपण बघतो आहोत. आणि वेळेअभावी बऱ्याचदा आपण काय करणार, मेकअप विदाऊट मेकअपच आपण कुठेतरी निघून जात असतो. त्यासाठी चंदनापासून अतिशय सुंदर असं प्रॉडक्ट आपण क्रिएट केलेलं आहे, ज्याला आपण लस्टर मॅजिक असं म्हणतो. ऑर्गॅनिक, सध्या केमिकलचा वाढता सुळसुळाट मागच्या 10-12 वर्षामध्ये आपण बघतो आहोत. त्याचे झालेले साईड इफेक्ट